राजन साळवींनी जे काही केलं ते शिंदे आणि माझ्या माध्यमातून केलं असं प्रताप सरनाईक यांनी म्हटलंय। राजन साळवींवर होत असलेले आरोप चुकीचे असल्याचं म्हणत प्रताप सरनाईक यांनी या संदर्भात प्रतिक्रिया दिली आहे। तर भाजपच्या स्थानिक नेत्यांनी घाणेरडं राजकारण करण्याचा प्रयत्न केला असं संजय शिरसाट यांनी म्हटलंय। याचा परिणाम महायुतीवरही होतोय असं वक्तव्य मंत्री शिरसाटांनी केलंय। आमच्या वाट्याला 10 जिल्हा परिषदेच्या जागा आल्या होत्या आणि त्याचबरोबर पंचायत समितीच्या 24 जागा ह्या आमच्या वाट्याला आल्यात। आमचे नेते त्या भूम परांडेचे आणि आमदार असलेले तानाजी सावंत यांच्या वाट्याला 13 जागा आल्या होत्या आणि 26 जागा ह्या पंचायत समितीच्या होत्या। ते सगळे एबी फॉर्म तानाजी सावंत यांच्याकडे दिले होते आणि बाकीचे जे एबी फॉर्म होते राजन साळवी यांनी निश्चित केलेल्या उमेदवारांना वाटलेत आणि हे सर्व जे गोष्टी ज्या घडलेल्या आहेत त्या एकनाथ शिंदे साहेब आणि पालकमंत्री म्हणून माझ्या माध्यमातून राजन साळवीने केलेले। त्यामुळे राजन साळवींवर असा जर आरोप कोणी करत असेल तर ते चुकीचं आहे। काही ठिकाणी भाजपच्या स्थानिक नेत्यांनी हे घाणेरडं राजकारण करण्याचा निश्चित प्रयत्न केलेला आहे आणि त्याचा परिणाम महायुतीवर सुद्धा होतोय हे त्यांनी समजून घेतलं पाहिजे। अशा पद्धतीने पक्षाच्या अंतर्गतच फुटाफूट करणे किंवा एबी फॉर्म देणे हे चुकीचं आहे। त्यामुळे जर शिवसैनिक वैतागत असेल तर त्याचे परिणाम हे चांगले नसतात, म्हणून याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे। आम्ही सुद्धा झालेल्या प्रकारची चौकशी करू आणि निश्चितच जर ह्या गंभीर प्रकारांची देवेंद्र फडणवीस साहेबांच्या कानावर याची माहिती सुद्धा